जपानच्या या भाषिक प्रवासात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपला पहिला पाठ आहे आणि आपण थेट एका महत्त्वाच्या गोष्टीला हात घालणार आहोत. जपानमध्ये स्वतःची ओळख कशी करून द्यायची, तीही अगदी आत्मविश्वासाने. मग तयार आहात ना? चला सुरू करूया. बरं, तर आज आपण काय काय शिकणार आहोत? सगळ्यात आधी आपण मूलभूत वाक्यरचना बघू. मग नकारात्मक वाक्य कशी बनवायची ते पाहू. त्यानंतर अर्थातच प्रश्न कसे विचारायचे हे शिकू. आणि शेवटी हे सगळं एकत्र करून एक छोटासा संवाद कसा साधायचा हे पाहणार आहोत. चला तर एक एक करून पुढे जाऊया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मूलभूत वाक्यरचना. खरं तर हाच जपानी बोलण्याचा पाया आहे. इथूनच आपण स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करू शकतो. ओके, तर जपानी भाषेचं सगळ्यात बेसिक सूत्र ए वा बी देस. आता हे नक्की काय आहे हे नीट समजून घेऊ. ए म्हणजे वाक्याचा विषय, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो. त्यानंतर येतंय वा. आता इथे एक गंमत आहे. हे अक्षर लिहिलं जातं हा सारखं, पण जेव्हा ते वाक्यात विषय दाखवतं तेव्हा त्याचा उच्चार वा असा होतो. हे लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. मग येतो बी म्हणजे ए बद्दलची माहिती. आणि शेवटी आहे देस म्हणजेच आहे. हे वाक्य आदराने पूर्ण करतं. म्हणजे थोडक्यात ए इज बी. चला आता हेच एका उदाहरणाने बघूया. वाक्य आहे वाताशी वा माईक मिलार देस. वाताशी वा माईक मिलार देस. इथे वाताशी म्हणजे मी. मग आपलं सूत्र कसं लागू होतं? मी ए, माईक मिलर बी आहे देस. सोपं आहे की नाही? सरळ अर्थ झाला मी माईक मिलर आहे. एकदम परफेक्ट. आता अजून एक उदाहरण पाहूया. मिरार सान वा खायशाईन देस. मिरार सान वा खायशाईन देस. यात दोन नवीन शब्द आहेत. पहिला म्हणजे सान. जपानमध्ये कुणाच्याही नावापुढे आदर देण्यासाठी सान लावतात. अगदी आपल्याकडे जी किंवा साहेब लावतात तसं. आणि दुसरा शब्द आहे खायशाईन, म्हणजे कंपनीत काम करणारी व्यक्ती, ॲन ऑफिस वर्कर. तर या वाक्याचा अर्थ काय झाला? मिस्टर मिलर एक कंपनी कर्मचारी आहेत. बरं, तर आता आपल्याला आहे कसं म्हणायचं हे तर कळलं. पण प्रत्येक वेळी आपण होच म्हणत नाही ना, मग नाही कसं म्हणायचं? चला आता हेच शिकूया. इट्स द अदर साइड ऑफ द कॉइन. आणि होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवणं हे तर एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट बदलायची आहे. वाक्याच्या शेवटी जे देस आहे ना, त्याच्या जागी फक्त ज्या आरिमासेन टाकायचं. बघा, गाकुसेई देस म्हणजे विद्यार्थी आहे आणि गाकुसेई ज्या आरिमासेन म्हणजे विद्यार्थी नाही. झालं, फक्त एक शब्द बदलला आणि अर्थ पूर्णपणे बदलला. चला हेच एका पूर्ण वाक्यात बघू. सांतोस सानवा गाक्से ज्या अरिमासेन. सांतोस सानवा गाक्से ज्या अरिमासेन. आता आपल्याला माहितीये गाक्सेई म्हणजे विद्यार्थी आणि ज्या अरिमासेन म्हणजे नाही. तर सरळ अर्थ काय होतो? मिस्टर सांतोस विद्यार्थी नाहीत. पाहिलं किती सोपं आहे? ओके, तर आता आपल्याकडे दोन महत्वाचे टूल्स आले आहेत, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. आता तिसरं आणि तितकंच महत्वाचं टूल, प्रश्न कसे विचारायचे. कारण प्रश्नांशिवाय संवाद पुढे कसा जाणार, बरोबर ना? आणि जपानी भाषेत प्रश्न बनवणं हे तर आत्तापर्यंत शिकलेल्या सगळ्या गोष्टींपेक्षा सोपं आहे. खरंच, काय वाटतं, काय करावं लागत असेल? उत्तर आहे फक्त एक अक्षर. कोणतंही वाक्य घ्या आणि त्याच्या शेवटी फक्त का लावा. बस झालं तुमचं प्रश्नार्थक वाक्य तयार. वाक्याची रचना बदलायची नाही, काहीही इकडे तिकडे करायचं नाही. जस्ट ॲड का ॲट दी एंड. हे उदाहरण बघा. मिरार सान वा अमेरिकाजिन देस का. मिरार सान वा अमेरिकाजिन देस का. इथे एक नवीन शब्द आहे अमेरिकाजिन. जिन म्हणजे त्या देशाचा नागरिक. जसं भारतजिन म्हणजे भारतीय, तर अमेरिकाजिन म्हणजे अमेरिकन. आणि शेवटी का लावल्यामुळे हा प्रश्न झाला. मिस्टर मिलर अमेरिकन आहेत का? आता या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? दोनच शक्यता आहेत, हो किंवा नाही. जर उत्तर हो असेल तर म्हणायचं हाय अमेरिकाजिन देस. हाय म्हणजे येस. आणि जर उत्तर नाही असेल तर म्हणायचं ए अमेरिकाजिनच्या अरिमासेन. ए म्हणजे नो. म्हणजे बघा, आपण जे आधी शिकलो तीच वाक्यरचना इथे वापरली आहे. वा, तर आता आपल्याकडे सगळी शस्त्र तयार आहेत. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्न. आता वेळ आली आहे हे सगळं एकत्र वापरून एक छोटासा खराखुरा संवाद कसा होतो ते बघण्याची. लेट्स पुट इट ऑल टुगेदर. तर अशी कल्पना करूया की दोन व्यक्ती पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत. त्यांचं बोलणं कसं होईल? चला आपण हा संवाद आता ओळीने ओळी समजून घेऊया.
संवादाची सुरुवात होते एका खूप महत्वाच्या शब्दाने, हाजिमे माश्ते. हाजिमे माश्ते याचा शब्दशः अर्थ आहे आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. हा जपानमधला एक खूप महत्वाचा शिष्टाचार आहे आणि हे वाक्य फक्त आणि फक्त पहिल्यांदाच भेटताना वापरायचं. त्यानंतर उत्तर येतं माईक मिरार देस. माईक मिरार देस. आता इथे एक गोष्ट नोटीस केली का? इथे वाताशिवा म्हणजे मी असं म्हटलेलं नाहीये, कारण हे स्पष्ट आहे की समोरचा स्वतःबद्दलच बोलतोय. जपानी भाषेत संदर्भावरून बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या जातात, त्यामुळे असे शब्द अनेकदा गाळले जातात. आणि या संवादाची शेवटची पण तितकीच महत्वाची ओळ आहे दोजो योरोशिकू. दोजो योरोशिकू या वाक्याचा सरळ मराठीत अनुवाद करणं खरं तर खूप अवघड आहे, पण याचा भावार्थ असा आहे की तुमच्याशी ओळख झाल्याचा आनंद झाला, यापुढेही आपले संबंध चांगले राहतील अशी अपेक्षा आहे. इट्स अ की फ्रेज इन जॅपनीज एटिकेट. तर आज आपण काय काय शिकलो? स्वतःची ओळख करून देणं, नाही म्हणणं आणि प्रश्न विचारणं. या सगळ्यांचा वापर करून आता आपणही आपली ओळख करून देऊ शकतो. फक्त 3 वाक्य. हाजिमे माशिते, आपलं नाव, देस दोजो योरोशिकू. झालं. किती सोपं आहे. मग आता स्वतःचं नाव घालून जपानीमध्ये ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार ना?